हेलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन। गाइज, यूजीसी नेट या एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं न्यू ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांनी रिलीज केलेलं आहे। त्या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत। ही इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राइब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉइन करू शकता। तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात। फ्रेंड, आज आपण एनटीयूजीसी नेट एक्झाम संदर्भात जे नवीन अपडेट आहे ऑफिशियली त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तर गाइस, हे पहा, NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत एक पब्लिक नोटीस त्यांनी अनाउन्स केलेलं आहे। त्याचा सब्जेक्ट आहे एक्झामिनेशन शेड्यूल ऑफ यूजीसी नेट डिसेंबर 2024। म्हणजे जो 2024चा डिसेंबर महिन्याचा एक्झाम होणार आहे तो एक्झाम 2025 ला होणार आहे। आणि त्या एक्झामचं शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे, म्हणजेच कुठल्या सब्जेक्टचा पेपर कधी असणार आहे, कुठल्या शिफ्टमध्ये असणार आहे, त्या संदर्भात इन्फॉर्मेशन त्यांनी रिलीज केलेली आहे। या ठिकाणी त्यांनी सांगितलंय जो एक्झाम आहे तो एक्झाम जवळपास 85 सब्जेक्टमध्ये होणार आहे। त्या एक्झामचं डेट आहे 3 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान। सर्व विषयांचे पेपर या दरम्यान होऊन जातील। आता तुमचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा पेपर कधी असेल त्या संदर्भात इन्फॉर्मेशन संदर्भात त्यांनी गाईडलाईन प्रोव्हाइड केल्यात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डेट शीट आहे ते शीट त्यांनी अपडेट केलेलं आहे। या ठिकाणी डेट ऑफ एक्झामिनेशन त्यांनी सांगितलेली आहे। या ठिकाणी शिफ्ट फर्स्ट आहे, शिफ्ट सेकंड आहे। तुम्हाला कुठलीच गोष्ट करायची नाही, फक्त सब्जेक्ट तुमचा शोधायचा। फॉर एक्झाम्पल तुमचा एज्युकेशन सब्जेक्ट आहे, मग एज्युकेशन सब्जेक्टचा पेपर हा 3 जानेवारीला फर्स्ट शिफ्टमध्ये होईल 9 ते 12 या दरम्यान। म्हणजे अशा प्रकारे फक्त तुमचा सब्जेक्ट कुठला आहे आणि त्यानुसार तुमचा पेपर कधी होऊ शकतो ते तुम्ही पाहू शकता। जसं की कॉमर्सचा सब्जेक्ट आहे, पहा खूप सारे विद्यार्थी असतात, या सब्जेक्टचा पेपर 7 जानेवारीला एकाच शिफ्टमध्ये होणार आहे, म्हणजेच फर्स्ट शिफ्टमध्ये कॉमर्स या सब्जेक्टचा पेपर होऊन जाईल। या ठिकाणी एक लक्षात घ्या, यावेळेस अनेक पेपर जे आहेत ते फक्त एकाच शिफ्टमध्ये घेतले जात आहेत। जसं की कॉमर्सचा सब्जेक्ट होता, पहा त्याचा पेपर दरवेळेस 2 शिफ्टमध्ये घेत होते, म्हणजे मॉर्निंगला पण असायचा आणि त्यानंतर आफ्टरनूनला पण असायचा। पण आता फक्त एका शिफ्टमध्ये पेपर होत असल्यामुळे जो रिझल्ट आहे किंवा कट ऑफ आहे तो तुमचा पर्सेंटेजमध्ये येऊ शकतो, ना की पर्सेंटाईल। पर्सेंटेजमध्ये रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमचा रिझल्ट कुठपर्यंत आलेला आहे, तुमचा स्टडी कुठपर्यंत झालेला होता, त्यानुसार तुम्ही स्कोर किती केला आहे ते ॲक्युरेट तुम्हाला कळतं। म्हणून ज्यावेळेस एकाच शिफ्टमध्ये एक्झाम असतो त्यावेळेस रिझल्ट हा नॉर्मली पर्सेंटेजमध्ये येतो। मग यावेळेस कॉमर्सचा रिझल्ट हा पर्सेंटेजमध्ये येऊ शकतो मे बी। ठीक आहे, अशा प्रकारे सर्व जे सब्जेक्ट आहे त्यांचं डेट शेड्यूल त्यांनी या ठिकाणी अनाउन्स केलेलं आहे। जसं की इंग्लिशचा पेपर आहे, पहा इंग्लिशचा पेपर देखील 7 तारखेलाच होईल, फक्त शिफ्ट ही सेकंड असेल। म्हणजे कॉमर्सचा पेपर झाल्यानंतर 3 तासाचा गॅप असेल आणि त्यानंतर 3 ते 6 या दरम्यान तुमचा इंग्लिशचा पेपर असेल। सिंपल, म्हणजे शिफ्ट कुठल्या आहेत ते पण प्रॉपर समजून घ्या। एक पहिली जी शिफ्ट आहे ती 9 ते 12 या दरम्यान आहे आणि दुसरी शिफ्ट आहे ती 3 ते 6 या दरम्यान आहे। मग ज्या विद्यार्थ्यांचा 9 ते 12 या दरम्यान पेपर असेल त्यांनी कमीत कमी 1 तास आधी एक्झाम सेंटरला जाण्याचा प्रयत्न करा, कारण जर गेट क्लोज झाले तर एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला घेतलं जात नाही आणि पेपर तुम्हाला देता येत नाही, कुठलाही इश्यू शकतो। त्यासाठी कमीत कमी 1 तास आधी पोहोचू या अनुषंगाने तुम्ही करून निघण्याचा प्रयत्न करा। एक्झामिनेशन कुठल्या सेंटरवर असेल, तुमचं सेंटर कुठलं असेल, सिटी कुठली असेल, या संदर्भात अपडेट ते लवकरच प्रोव्हाइड करतील। या ठिकाणी फक्त जसं की मराठीचा पेपर आहे, मराठीचा पेपर 9 जानेवारीला फर्स्ट शिफ्टमध्ये आहे। सिंपल, म्हणजे 9 ते 12 या दरम्यान। अशा प्रकारे सर्व सब्जेक्टचं त्यांनी शेड्यूल अनाउन्स केलेलं आहे। हिस्ट्री पेपर आहे, पहा हिस्ट्रीचं 10 जानेवारीला फर्स्ट शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। सिंपल, संस्कृत असेल किंवा लॉ असेल या सर्वांचे फर्स्ट शिफ्टमध्ये पेपर आहेत आणि लॉ असेल किंवा संस्कृत असेल त्यांचे पेपर हे 15 जानेवारीला होणार आहे। म्हणजे बेसिक सर्वांचं शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही प्रॉपर वेने शांत डोक्याने पाहू शकता। आता एक तुम्हाला शेड्यूल मार्फत कळालंय की आपल्याला एक्झाम कुठपर्यंत करायचं आहे, म्हणजे आपल्याला कुठपर्यंत एक्झाम करण्यासाठी टाइम भेटणार आहे। जसं की तुम्हाला डेट कळाली आहे, पहा जसं की कॉमर्स विद्यार्थ्यांना कळालं की 7 जानेवारीला त्यांचं एक्झाम होणार आहे। मग रिव्हिजन कधी करायची, कशा प्रकारे आपण शेड्यूल करायचं हे तुम्ही या ठिकाणी प्रॉपर वेने प्लॅन करू शकता। डेट पहा आणि त्यानुसार इथून पुढचं प्रॉपर वेने प्लॅनिंग करा। एक्झाम जवळच आहे,
फक्त शांत डोकं ठेवून स्थिर माइंडने, ठीक आहे, स्टेबल माइंडने तुम्ही अभ्यास करा, डेफिनेटली क्वालिफाय होऊन जाताल. काही करायची नाही आणि खूपच रिलॅक्स पण राहायचं नाही. मी काय सांगितलं, घाई पण करायची नाही, रिलॅक्स पण राहायचं नाही. फक्त स्टेबल ठेवायचं माइंड. म्हणजे प्रॉपर वेनी जितका आपल्याला देता येईल तितका अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. फक्त हेल्थ वगैरे खराब होणार नाही याची काळजी घ्या. तर फ्रेंड, आय होप तुम्हाला डेट शेड्यूल आहे ते प्रॉपर वेनी कळालं असेल. ही जी PDF आहे ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल. तिथूनही तुम्ही डाउनलोडिंग करून पाहू शकता. आणि जे विद्यार्थी MS सेटचं प्रिपरेशन करत आहे किंवा जून जुलैमध्ये जो नेट एक्झाम होणार आहे त्याचं प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पेपर 1साठी ॲज वेल ॲज कॉमर्ससाठी डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती मिळवू शकता. जो पेपर 1चा कोर्स आहे त्यामध्ये पूर्णपणे पेपर 1चा कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तो कोर्स पाहिल्यानंतर अदर स्टडी करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल कोर्स संदर्भात तर या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.